नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञान हा विषय बघत होतो आणि त्याच्यामध्ये आपण या अगोदर बरेच टॉपिक कव्हर केले. याच्या आज आपण बायोलॉजीमध्ये एक्सक्रिएटरी आणि डायजेस्टिव्ह सिस्टम, त्याला आपण उत्सर्जन आणि पचन संस्था असं म्हणतो, हा टॉपिक आज आपण बघूया. या टॉपिकमध्ये कसं आहे की तसं तर कॉन्सेप्च्युअल डेप्थनेस थोडी जास्त आहे, पण जसं की आपण पहिल्यापासून ठरलं आहे की जे एक्झामला रिक्वायर्ड आहे किंवा जे ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम असल्यामुळे थोडंसं फॅक्च्युअल कंटेंट आपल्याला थोडंसं म्हणजे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो त्याच्या अकॉर्डिंगला आपण जाऊया आणि जिथं रिक्वायर्ड आहे तिथे आपण सांगूया. जिथं की फिजिक्समध्ये रिक्वायर्ड होतं तर फिजिक्समध्ये आपण बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये वगैरे सांगितलेलं आहे. बायोलॉजीच्या पण याच्या अगोदरच्या काही टॉपिकमध्ये आपण काही ठिकाणी ॲनालिसिस केलेलं आहे व्यवस्थित. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस केमिस्ट्रीमध्ये मात्र थोडंसं कॉन्सेप्च्युअल बिल्डअप थोडा पाहिजे. काही टॉपिकमध्ये, जास्त नाही. काही टॉपिकमध्ये लागतं, कारण सायन्स हा विषय असा आहे की जिथे की म्हणजे वनस्पतीचं वर्गीकरण किंवा प्लांट अँड किंगडम ह्यांचं क्लासिफिकेशनचे जे 2 टॉपिक आहेत त्या टॉपिकमध्ये आपल्याला पूर्ण फॅक्च्युअल डेटा आहे. काही ठिकाणी आपण ट्रिक्स हे करूया जेणेकरून आपल्याला तो कंटेंट लक्षात राहता येईल. आजच्या टॉपिकबद्दल सांगायचं झालं तर नावातच एक्सक्रिएटरी आणि डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे काय की उत्सर्जन आणि पचन संस्था. जिथं की डायजेस्टिव्ह सिस्टम जर आपली थोडीफार इकडे तिकडे जर झाली तर मग डिसीज नावाचा आपण एक टॉपिक बघितला होता आणि त्याच्यामध्ये बरेचसे रोग आपण हे पाहिले होते की कशाच्या कमतरतेमुळे काय होतं किंवा काय नाही. जर एखाद्या वेळेस कुठे बाहेर जेवलो किंवा पाण्याचा बदल, आपण नेहमी असं चालता बोलता आपण बोलतो की 2 दिवस तिकडे गेलो, पाण्याचा बदल झाला आणि मग घसा पकडला वगैरे, असं सॉर्ट ऑफ. सो किंवा काही खाण्यात तिथे आलं असं वेगळं, जसं की या भागामध्ये थोडंसं तेलकट आणि तिखट जरा जास्त आहे, तसं फॉर एक्झाम्पल रुटीन डिनरमध्ये किंवा लंचमध्ये जर काही प्रॉब्लेम आपला झाला तर मात्र मग थोडंसं डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये जर काही इश्यू झाले तर मग बऱ्यापैकी पुढच्या अडचणींना फेस मात्र आपल्याला करावं लागतं काही दिवस. मग परत मेडिसिन्स अँड ऑल हे सगळे येतं. सो ठीक आहे, आपण या टॉपिककडे आता मूव्ह ऑन होऊया आणि कुठला फॅक्च्युअल कंटेंट आपल्याला रिक्वायर्ड आहे तो पण आपण बघूया. कुठल्या ठिकाणी क्वेश्चन आले होते किंवा कुठल्या पॉईंटवर आयोगाने किंवा कुठल्याही एक्झाम कंडक्टिंग ऑथॉरिटीने, IBPS असेल IBPS, TCS असेल TCS किंवा अजून कुठलेही असेल जो कोणी घेत होतो, तर ते नेमकं कुठल्या पॉईंटला पकडतात आणि काय क्वेश्चन विचारलं जातं याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया आणि तिथला कंटेंट आपण माहिती करून घेऊया. सो आपण चालू करूया. सो एक्सक्रिएटरी आणि डायजेस्टिव्ह सिस्टम, ठीक आहे, त्याला उत्सर्जन आणि पचन संस्था असं म्हणतो आपण. ऑलरेडी मी बऱ्याच वेळा सांगितलं. आता नॉमिनली जर आपण बघितलं तर उत्सर्जन आपण कशाला म्हणतो बेसिकली. सो घातक असलेले पदार्थ किंवा जे काही शरीराला रिक्वायर्ड नाही आहेत असे पदार्थ आपण जे शरीराच्या बाहेर टाकले जातात त्याला आपण उत्सर्जन असं म्हणतो किंवा एक्सक्रिएटरी सिस्टम असं म्हटलं जातं. म्हणजे एक साधं सरळ गणित. याच्यासाठी मग डेफिनेशन पाठ करायची गरज आहे का, तर ऑब्वियस नाही. डेली रुटीनमध्ये काही गोष्टी होतात. सो तरी पण आपण थोडंसं बघूया वाटल्यास की सजीवांमध्ये अनेक नको असलेले घातक पदार्थ जसे युरिया आणि युरिया आम्ल किंवा अमोनिया तयार होतात. ठीक आहे, हे पदार्थ जर शरीरात साचून राहिले किंवा शरीरात जर जास्त काळ राहिले तर गंभीर इजा पोहोचू शकते. म्हणून नको असलेले घातक पदार्थ हे शरीराबाहेर टाकणे आवश्यक असते. म्हणजे काय की शरीराला घातक आहे किंवा असं म्हणता येईल की त्याच्यापासून किंवा ते जर शरीराबाहेर जर नाही पडले तर मग त्याच्यापासून उद्भवणारे आजार हे कदाचित जास्त प्रमाणात होऊ शकतं किंवा आजार होऊ शकतो असं म्हणता येईल. ठीक आहे, त्याच्यामुळे ते डेली रुटीनमध्ये असलेली गोष्ट हे करणं तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे नको असलेले घातक पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, उत्सर्जन असं म्हणतो. साधा आणि सिंपल आहे. वनस्पती एक्सक्रिएशन इन प्लांट्स, याचा एक पॉईंट आपण बघूया की ऑब्वियस किंगडममध्ये पण, ॲनिमल किंगडममध्ये पण होतं आणि प्लांटमध्ये पण होतं. ठीक आहे, सो वनस्पतीमधील उत्सर्जनची क्रिया ही प्राण्यांमधील उत्सर्जनापेक्षा सोपी असते. ठीक आहे, मग कशी सोपी आहे, तर वनस्पतीमध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी विशेष उत्सर्जक अवयव किंवा उत्सर्जक संस्था नसते. ठीक आहे, जसं की आपल्याकडे एक 5-6 ऑर्गन आहेत, मग त्या ऑर्गन थ्रू
एक्सक्रिएटरी सिस्टम फॉर्म होते. तसं मात्र प्राण्यांमध्ये काही नाही आहे, म्हणजे तितकी अशी अवघड अशी नाही आहे. ठीक आहे. सो विसरण क्रियेद्वारे वायुरूप पदार्थ बाहेर टाकले जातात. कुठे? प्लांटमध्ये. ठीक आहे. सो वनस्पतीमधील बरेचसे टाकाऊ पदार्थ हे त्यांच्या पानातील रिक्तिका, फुले, फळे तसेच खोडावरील सालीमध्ये साठवले जातात. काही काळानंतर हे अवयव गळून पडतात आणि इतर टाकाऊ पदार्थ राळ किंवा डिंकाच्या स्वरूपात जीर्ण जलवाहिन्यांमध्ये साठवले जातात. वनस्पती मुळांच्या वाटे देखील आसपासच्या जमिनीमध्ये काही टाकाऊ पदार्थ सोडतात. हा एक स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी एका एक्झामला आला होता, जिथे की असं सांगितलं होतं की रूट पासून हे एक्सक्रिएशन होतं का प्लांटमध्ये? तर ऑब्व्हियस होतं. सो त्याच्यामध्ये मलाही त्यावेळी माहीत नव्हतं की रूटमध्ये पण होतं का. सो म्हणजे त्यावेळेस माझा अभ्यास थोडा कमी होता. बट ऑब्व्हियस रूटच्या अंडर फळं पण येतात बघा. सो फळं हे पण त्यांचा टाकाऊ पदार्थ आहे वनस्पतींचा. सो जे अंडर रूट किंवा त्याला आपण काय म्हणतो, ग्राउंडमध्ये जे फळं येतात, ग्राउंडमध्ये जे फळच म्हणू शकतो आपण, किंवा कुठलाही भाजीपाला, सो बटाटे वगैरे जे येतात ते, सो सॉर्ट ऑफ तेच. त्याच्यामुळे किंवा दुसरे गॅसेस थ्रू पण असतात जिथे की वायुरूप पदार्थ हे सोडले जातात. ठीक आहे, खाली जमिनीमध्ये. सो इट कॅन बी पॉसिबल असं त्यावेळेस वर्डिंग होतं. सो कॅन बी म्हटल्यानंतर मी लॉजिक लावलं की माइट बी पॉसिबल. सो त्यावेळी सो तुम्ही पण लक्षात ठेवा, एवढं हार्ड स्टेटमेंट येणार नाही, बट एक नॉमिनल स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे ते तुम्ही लक्षात म्हणजे राहीलच ते. ठीक आहे. सो इन सम प्लांट्स वेस्ट मटेरियल आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ क्रिस्टल्स इन कॅल्शियम ऑक्सलेट. हे एक लक्षात ठेवा, हे कॅल्शियम ऑक्सलेट याच्यामध्ये काय म्हणलं की इन सम प्लांट्स वेस्ट मटेरियल आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ क्रिस्टल्स ऑफ कॅल्शियम ऑक्सलेट. दे आर कॉल्ड ॲज रायफाइड्स. ठीक आहे. ॲज दे आर निडल शेप्ड दे पिकल अँड कॉज इरिटेशन ऑफ द स्किन. म्हणजे काय की सपोज हे जे कॅल्शियम ऑक्सलेट आहे हे जर शरीराला जर लागलं तर थोडीशी अशी खाजवत असं, म्हणजे खाज सुटते शरीराला किंवा अंगाला. ठीक आहे. सो त्याला काय म्हणतात असं जर विचारलं तर दे आर रॅफाइड्स. ठीक आहे. सो RAPHIDS. सो हा एक पॉईंट SSCच्या पेपरला आत्ता आला होता की हे, म्हणूनच मी तिथला उचलून टाकला हा की कॅल्शियम ऑक्सलेटला म्हणजे ते दोन्ही डॅश इन द फॉर्म ऑफ आणि दे आर कॉल्ड ॲज डॅश असं आलं होतं. सो पहिला ऑप्शन होता कॅल्शियम ऑक्सलेट आणि मग त्याच्यासोबतचा जो होता तो रॅफाइड्स. सो प्रत्येक ऑप्शनमध्ये 2 वर्ड होते आणि मग ते हेच 2 वर्ड होते. ठीक आहे. सो हा एक पॉईंट लक्षात ठेवा की कोणत्या फॉर्ममध्ये हे वेस्ट मटेरियल प्रेझेंट असतं. सो ते आहे कॅल्शियम ऑक्सलेट आणि दुसरं काय की त्याला काय म्हणतो आपण, ते रॅफाइड्स असं म्हणतो. ठीक आहे. मग हे बघा, हे डिंक वगैरे आहे, हा डिंक आहे. ठीक आहे. हे रबर टाईप आहे आय गेस. ठीक आहे. आणि मग हे पानं वगैरे जे गळतात, सो ते पण काय आहे की प्लांटमधले एक्सक्रिएशन सिस्टमच आहे. ठीक आहे. सो विविध सजीवातील उत्सर्जन मुख्यतः सजीव नत्रयुक्त उत्सर्जित पदार्थ बाहेर करतात, म्हणजे जिथे की नायट्रोजिनियस वेस्ट जे आहे ते. ठीक आहे. सो युरिया असेल, युरिक आम्ल असेल, अमोनिया असेल, हे महत्त्वाचे काय आहेत, उत्सर्जित पदार्थ आहेत. म्हणजे कुठला युरिया आहे, ठीक आहे, युरिक ॲसिड आहे आणि अमोनिया आहे. ठीक आहे. आता अमोनिया सर्वाधिक विषारी उत्सर्जित पदार्थ आहे. सर्वाधिक विषारी पदार्थ कोणता उत्सर्जित पदार्थ, तर तो आहे अमोनिया. अमोनिया हा पदार्थ उत्सर्जित करण्यासाठी जास्त पाणी लागतं. ठीक आहे. अमोनिया प्रोड्यूस ड्युरिंग द ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन्स अँड अमिनो ॲसिड्स. म्हणजे बॉडीमध्ये 2 गोष्टी होतात, एक तर प्रोटीन्समध्ये पण नायट्रोजिनस किंवा नत्रयुक्त वेस्ट असतं आणि अमिनो ॲसिड्समध्ये पण असतं. ठीक आहे. सो कोणत्या 2 ब्रेकडाऊनमध्ये होतं ते, तर प्रोटीन आणि अमिनो ॲसिड्समध्ये. ठीक आहे. सो 1 ग्रॅम अमोनियासाठी 500 ml पाणी लागतं. हे मला वाटतं रेल्वेच्या कुठल्या तरी एक्झामला आलं होतं की ॲप्रॉक्स असं विचारलं जातं, 500 ml असं काही ठराविक नाही. एक जिथे की आता बुक्स वगैरे आहे त्याच्यामध्ये सगळीकडे 500 mlच आहे, बट त्याच्या आसपास तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा त्याच्या आसपास जर ऑप्शन आला 498, 502 किंवा 497, तर तिथं असं नाही आहे की नाही क्वेश्चन चुकला आहे, 500 मला पाहिजे होतं. त्याच्या ॲप्रॉक्स तुम्हाला माहिती आहे ना 500, तर मग 500च्या ॲप्रॉक्स काय आहे त्याचा जवळपास ऑप्शन हा टिक करून यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ॲमिनोटेलिक ॲसिड किंवा ॲमिनोटेलिक ॲनिमल. म्हणजे काय की जिथे की प्रोटोझोआ असतील, जलीय अपृष्ठवंशीय प्राणी असतील किंवा जलीय उभचर प्राणी असतील, त्याला आपण ॲमिनोटेलिक ॲनिमल असं म्हणतो. ठीक आहे. हे की बोनी फिश वगैरे जे असतात ते. सो हे जे काय आहेत एक्झाम्पल्स आहेत की याच्यामध्ये म्हणजे मोस्टली ठीक आहे.
दुसरा आहे युरिया. आता युरिया, अमोनियापेक्षा युरिया हा थोडासा कमी विषारी आहे असं म्हणू शकतो आपण, कारण अमोनिया हा सर्वाधिक विषारी, त्याच्यानंतर मग युरिया. ठीक आहे. सो मध्यम विषारी उत्सर्जित पदार्थ हा युरिया. हा उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मध्यम पाणी लागतं. मध्यम पाणी लागतं म्हणजे काय की अमोनियापेक्षा थोडं कमी लागतं. ठीक आहे. सो 1 ग्रॅम युरियासाठी 50 ml पाणी लागतं. ठीक आहे, म्हणजे 10% लागतं ऑलमोस्ट, असं लक्षात ठेवू शकतो आपण. बघा ना, 500 ml हे अमोनियासाठी आहे आणि 50 ml हे युरियासाठी आहे. सो 500चं 10% म्हणजे किती? 50. ठीक आहे. सो जवळपास सर्वच सस्तन प्राणी आणि खाऱ्या पाण्यातील मासे युरिया हा नत्रयुक्त पदार्थ शरीराबाहेर टाकतात. आणि मग युरेटिक ॲनिमल कुठले आहेत? आता हे जे आहेत ते ॲम्युनोटेलिक ॲनिमल आहेत, ज्यांच्यामध्ये नायट्रोजन हा गॅस किंवा नायट्रोजन हा पदार्थ त्यांच्या बॉडीमध्ये जास्त किंवा सापडतो. तसं युरेटिक ॲनिमल कोणते आहेत? सस्तन प्राणी आहेत, कास्तीमय मासे आहेत. मग ठीक आहे, फिश शार्क वगैरे जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये हे युरेटिक ॲनिमल आहेत हे. ठीक आहे. सो हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. मग अशी मी 1 सेकंद यासाठीच पॉज घेतला की नेमकं मी काय ॲड केलं. ठीक आहे. सो हे क्वेश्चन एक असा आला होता की विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲम्युनोटेलिक ॲनिमल. ठीक आहे, म्हणजे काय की त्यांनी 4 प्राणी दिले होते आणि त्याच्यामध्ये असं विचारलं होतं की कुठला युरेटिक आहे, कुठला ॲम्युनोटेलिक आहे. ठीक आहे. सो माहिती असू देत म्हणून मी ते एक्झाम्पल्स ॲड करून ठेवले होते. ठीक आहे. सस्तन प्राण्यांमध्ये युरिया हा यकृतात ओरिनथाईन सायकलने तयार होतो. आता ही जी सायकल आहे ना, ही पण एकदा पेपर आली होती. आता ही सायकल नेमकी काय वर्क करते, कशी वर्क करते हे बघायची जास्त काही गरज नाही, फ्रँकली स्पीकिंग. ते जर PhD आपण करायला लागलो तर मग भयानक अशा तर खूप सायकल आहेत. ठीक आहे. सो हे एक लक्षात ठेवा. कुठे म्हणलं हे? यकृतात म्हटले, म्हणजे कुठे? लिव्हरमध्ये. ठीक आहे. सो हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे युरिक ॲसिड. सो हा सर्वात कमी विषारी उत्सर्जित पदार्थ आहे. एकच आहे का? सो युरिक ॲसिड. सो युरिक ॲसिडमध्ये कसं आहे किंवा पहिल्यांदा आपण अमोनिया बघितला, त्याच्यानंतर युरिया बघितला आणि तिसरा आहे युरिक ॲसिड. हा सर्वात कमी विषारी उत्सर्जित पदार्थ आहे. सर्वात कमी म्हणजे काय? पहिल्या 2 पेक्षा कमी. ठीक आहे. सो हा पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कमी पाणी लागतं, मग ते अराउंड 10 ml लागतं. ठीक आहे. सो पहिल्यांदा 500, मग 50 आणि मग 10. ठीक आहे. त्याच्यानंतर युरिक आम्ल हे यकृतात आयोनिस्टिक, 1 मिनिट, आयोनोसिनिक पाथवे याच्याने तयार होतं. मग फॉर एक्झाम्पल सरपडणारे प्राणी असतील, पक्षी असतील, काही कीटक असतील किंवा गोगलगाय. सो हे सगळे काय आहेत? हे युरिक ॲसिडचे ॲनिमल आहेत. ठीक आहे. सो तिन्ही पण लक्षात ठेवा, कारण ह्या 3वर जास्त क्वेश्चन आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ग्वानाईन. ठीक आहे. अष्टपाद किंवा त्याला आपण आर्कनिड्स प्राणी किंवा कोळी, विंचू हे असे जे आहेत हे जास्त करून ह्या ग्वानिन उत्सर्जित करतात, म्हणून त्याला आपण गॉनेटिक ॲनिमल असं म्हणतो. ठीक आहे. सो हे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे पेंग्विन. ठीक आहे. सो पेंग्विन्स आर द एक्झाम्पल ऑफ विच टाईप असं जर आलं, किंवा युरिक असेल, युरेटिक असेल, ॲम्युनोटेलिक असेल आणि मग शेवटी काय आहे? ग्वानिन. ठीक आहे. सो याच्या 4पैकी काय तर ऑब्व्हियस ग्वानिनचं एक्झाम्पल आहे ते. ठीक आहे, पेंग्विनचं. त्याच्यानंतर काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, हे फॉर्म्युले मुद्दाम दिलेत किंवा त्याच्याबद्दल माहिती मुद्दाम दिली, कारण 3 स्टेटमेंट हे आता रिसेंटली पेपरला आले होते. 1 मिनिट. सो पेंग्विन. सो 4 पॉईंट बघितले आपण. एक आहे अमोनिया, दुसरा आहे युरिया, तिसरा आहे युरिक ॲसिड आणि चौथा आहे ग्वानिन. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 4 याचं आपण कार्य पण बघितलं आणि मोस्टली एक्झाम्पल पण बघितले. किंवा असं लक्षात ठेवू शकतो की सस्तन प्राणी मग यातले कोणते आहेत. ठीक आहे. उभयचर प्राणी मग कुठले आहेत, मग फिशमध्ये नेमके कुठल्या टाईपचे फिश हे युरिकमध्ये येतात, कुठल्या ॲम्युनोटेलिकमध्ये येतात, हे थोडंसं आपण बघायला पाहिजे. हे एक्स्ट्रा, जेणेकरून मग ते, किंवा प्रत्येक प्राणी तर लक्षात राहणार नाही, प्रत्येक गोष्ट तर आपल्या म्हणजे एवढं डोक्यात राहणार नाही. सो त्याच्यावरून तुम्ही गेस करू शकता की ऑप्शनमध्ये काय आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला असं एक्झाम्पल जास्त न देता डायरेक्ट सांगितले की असं सस्तन प्राणी आहेत किंवा हे प्रकारचं, किंवा असं म्हणता येईल की
हे उभयचर प्राणी आहेत, अपृष्ठवंशी आहेत. ठीक आहे. सो एवढं तुम्ही तिथले ऑप्शन बघून गेस करू शकता की यातला उभयचर कोणता आहे, यातला सस्तन कोणता आहे. कारण मला एवढंच माहिती आहे की उभयचर प्राणी हा ॲम्नियोटिलिकमध्ये येतो. ठीक आहे. अमोनियाच्या गटामध्ये येतो असं म्हणूया आपण. किंवा जो आपला काय म्हणू आपण त्याला सस्तन प्राणी आहे तो मात्र आपल्या युरियाच्या ग्रुपमध्ये येतो. ठीक आहे. सो त्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता. फक्त ह्याला एक एक्सेप्शन एवढंच आहे की पेंग्विन हा मात्र आपल्या गुआनिनमध्ये येतो. ठीक आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन असं सांगता येईल की जर विचारलं की C5H5N5O, ठीक आहे. सो हा याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा मोलार मास आहे 151.13. ठीक आहे. आणि सोल्युबिलिटी इन वॉटर हा इन्सोल्युबल. ठीक आहे. सो हे एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा. बेसिकली हे 4 पॉईंट मुद्दामून थोडंसं लक्षात ठेवा जेणेकरून त्याचे एक्झाम्पल्स किंवा हे पाण्याचं प्रमाण किती कसं काय काय लागतं ते. ठीक आहे. आणि तो प्लांटमधला एक पॉईंट. सो हे 3 मेजर पॉईंट्स आतापर्यंत झाले. पुढे आपण जाऊया इतर उत्सर्जित पदार्थ. आता इतर पण काही उत्सर्जित पदार्थ आहेत. फक्त नायट्रोजनियस पदार्थ आपण म्हणजे एक्सक्रिएट करतो का, तर नाही, बाकीचे पण आहेत. जसं की ॲलन्टोनिन. ठीक आहे. हे युरिक आम्लापासून तयार होतं आणि गर्भाद्वारे याचं उत्सर्जन होतं. ठीक आहे. ॲलन्टोनिन. दुसरं आहे हिप्युरिक ॲसिड. आहारात जर बेन्झोइन ॲसिडचं प्रमाण जर जास्त झालं तर मात्र याचं उत्सर्जन होतं हिप्युरिक ॲसिडचं. ठीक आहे. मग ते म्हणजे एक्झाम्पल क्वेश्चन कसा फॉर्म होऊ शकतो की डॅश याचं प्रमाण जर जास्त झालं तर कुठलं पदार्थ हा उत्सर्जित होऊ शकतो. तर आपल्याला काय बघायचं, एवढंच बघायचं की हे युरिक आम्लापासून तयार होणारे हे ॲलन्टोनिन आहे जे की मोस्टली गर्भाद्वारे याचं उत्सर्जन होतं. दुसरं, जर बेन्झोइक ॲसिडचं जर प्रमाण जास्त आलं तर काय होईल, तर हिप्युरिक ॲसिड उत्सर्जित होईल. तिसरं आहे क्रिएटिनिन. ठीक आहे. आता हे क्रिएटिनच्या चयापचयापासून क्रिएटिनिन हा पदार्थ उत्सर्जित होतो किंवा हा उत्सर्जित पदार्थ तयार होतो. आता हा स्नायूमध्ये असणारा उपयोगी अमिनो ॲसिड आहे, परंतु भ्रूण किंवा गर्भवती स्त्री हा पदार्थ उत्सर्जित करतात. ठीक आहे. सो क्रिएटिनिन फॉर्म फ्रॉम क्रिएटिन. ठीक आहे. सो फॉर्म फ्रॉम असं म्हणू आपण त्याला. ठीक आहे. पुढे आपण थोडं जाऊया. आता बघा याच्यामध्ये पूर्ण वाचत बसलो का मी, नाही, फक्त कीवर्ड बघितले. युरिक आम्ल, गर्भ, बेन्झोइक ॲसिड, हिप्युरिक. ठीक आहे. आणि क्रिएटिनिन, क्रिएटिन. ठीक आहे. सो याच्यानं काय झालं तुम्हाला की तेवढाच कीवर्ड लक्षात राहिला आणि मग ते म्हणजे बेसिकली शॉर्ट नोट्स अशाच बनवायचे असतात. आता ह्या काही शॉर्ट नोट्स नाही आहेत, ते जरा लॉंग आहे कारण ऑब्वियस शिकवायचं आहे किंवा नोट्स पण प्रोव्हाइड करायचे आहेत. सो त्याच्यामुळे हे एकदम शॉर्ट लिहित गेलं तर तुम्हाला पण कळणार नाहीत. तर प्रत्येकाचे शॉर्ट नोट्स अशा असल्या पाहिजेत की त्या फक्त आपल्यालाच कळतील, दुसऱ्याला नाही कळल्या पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे तो तेवढा स्मार्ट असेल तर ऑब्वियस कळेलही, पण मोस्टली एकमेकाच्या शॉर्ट नोट्स ह्या एकमेकांना कळत नाहीत. दुसरा आहे मानवी उत्सर्जन संस्था. आता मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये 4 टाईप्स म्हणू शकतो किंवा 4 प्रकारच्या जोड्या असं म्हणू शकतो आपण. एक आहे पेअर ऑफ किडनी. ठीक आहे. त्याला आपण वृक्काची जोडी असं म्हणतो. ठीक आहे. दुसरं आहे पेअर ऑफ युरेटर. तिसरं आहे युरिनरी ब्लॅडर आणि चौथा आहे युरेथ्रा. ठीक आहे. सो हे 4 संस्था आहेत. ठीक आहे. म्हणजे टोटल काय म्हणतो त्याला आपण युनिट म्हणून वाटल्यास. ठीक आहे. सो हे 4 प्रकारे मानवी उत्सर्जन संस्थेचं एक मोठं युनिट हे तयार होतं. जसं की मानवी शरीरात क्रिया पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या इंद्रिय संस्था कार्यरत आहेत. असे जसे अन्नपचनासाठी पचन संस्था आहे, श्वासासाठी श्वसन संस्था आहे. ठीक आहे. रेस्पिरेशनसाठी आपल्या शरीरात अन्नपचन व त्यातून ऊर्जा निर्मितीचे कार्य पार पडते आणि त्यावेळी शरीरात विविध टाकाऊ पदार्थ तयार केले जातात. हे टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर टाकण्याचे महत्त्व असल्याने त्यासाठी काही एक्सक्रिएटरी सिस्टम आहेत आणि मग त्याच्यासाठी हे जसं मी तुम्हाला म्हणालो की वृक्काची जोडी पेअर ऑफ किडनी, त्याच्यानंतर पेअर ऑफ युरेटर, त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर आणि चौथा आहे युरेथ्रा. ठीक आहे. वृक्कामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ हे वेगळे करून हे काय होतं, युरिन तयार होतं. ठीक आहे. आता ही एक डायग्राम आहे. याच्यामध्ये जर थोडंसं व्यवस्थित बघितलं तर हे वरचे सगळे नावं तुम्हाला खाली दिसतील. मग किडनी कुठं आहे किंवा मग ते ब्लॅडर कुठं आहे, युरेथ्रा कुठं आहे. ठीक आहे. सो हे एकदा तुम्ही नंतर शांतपणे बघून घ्या नोट्समध्ये. ठीक आहे. आता नेमकं पोझिशन कशी असते याची, उदराच्या पाठीमागील बाजूस, पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे घेवड्याच्या बियांच्या आकाराची 2 रुके असतात. म्हणजे आपल्याला 2 किडण्या असतात प्रत्येक मनुष्याला.
वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया असणाऱ्या घटकाला हे नेफ्रॉन असं म्हणतात. सो नेफ्रॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द किडनी. ठीक आहे, म्हणजे गाळण्याची जी प्रक्रिया आहे याचं मेन युनिट किंवा मेन काय म्हणू आपण त्याला, मेन युनिट हे नेफ्रॉन आहे. मेन घटक कोणता आहे? नेफ्रॉन. प्रत्येक नेफ्रॉनमध्ये कपाच्या आकाराच्या पातळ भित्तिक असलेला वरचा भाग असतो, त्याला आपण बॉमन्स संपुट असं म्हणतो किंवा बॉमन्स कॅप्सूल असं म्हणतो. ठीक आहे. ओके, सो बोमन्स संपुट असं म्हणतो. त्यातील रक्तकेशिकांच्या जाळीला ग्लोमेरुस असं म्हणतो. यकृतात तयार झालेला युरिया हा रक्तात येतो. ठीक आहे, यकृतात तयार झालेला कुठं येतो? तयार झालेला युरिया कुठे येतो? तर रक्तात येतो. जेव्हा युरियायुक्त रक्त ग्लोमेरुसमध्ये येतं त्यावेळी ग्लोमेरुलसमधील रक्तकेशिकांमधून हे रक्त गाळलं जातं व युरिया आणि तत्सम पदार्थ हे वेगळे केले जातात. ठीक आहे, स्वतः त्याच्यात काय काय होतं काय काय नाही हे नाही लक्षात ठेवायचं. फक्त आता हे नेफ्रॉन बद्दल आपण थोडी इन्फॉर्मेशन मात्र बघू की हे नेफ्रॉन. आता हे थोडी डायग्राम तुम्ही बघा. याच्यामध्ये हे बघा, हे बोमन संपुट आहे बघा इथलं. ठीक आहे, हे रेड म्हणजे हे पूर्ण, आणि यातलं जे रेडवालं जे आहे हे ग्लोमेरुलस आहे. ठीक आहे, बाकी हे मध्यांग आहे. ठीक आहे, हे वृक्क आहे म्हणजे किडनी आहे. ठीक आहे, हे युरेथ्रा आहे. ठीक आहे, सो ही बेसिकली एक डायग्राम आहे छोटी. याच्यामध्ये तुम्ही ते पूर्ण वरच्या ह्या पॅरामध्ये जेवढे पण हे नेफ्रॉन असेल, वृक्क असेल किंवा हे लिव्हर वगैरे हे जे शब्द आलेत, सो हे याच्यामध्ये आपण बघू शकतो. ठीक आहे, ही डायग्राम असेल, ही डायग्राम असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बोमन्स संपुटाच्या निवडक्षम पारपटलामधून पाण्याचे रेणू व इतर पदार्थाचे लहान रेणू छिद्रातून बाहेर पडू शकतात. ठीक आहे, म्हणजे हे जे निवडक्षम आहे ग्लोमेरुलस त्याच्यातून सांगता येते. ठीक आहे, बोमन संपुटात असलेला द्राव नंतर नेफ्रॉन नलिकेमध्ये जातो आणि या ठिकाणी पाणी व उपयुक्त रेणूंचे पुन्हा रक्तात शोषण केले जाते. उरलेल्या टाकाऊ पदार्थ असलेल्या द्रवापासून हे युरिन तयार होतं. हे युरिनरी जी लाईन आहे याच्यामध्ये जाऊन ते ह्याच्यामध्ये स्टोअर केलं जातं आणि नंतर मग ते युरेथ्रामधून बाहेर पडलं जातं. ठीक आहे, सो ही पूर्ण याची काय म्हणू आपण त्याला, एक सायकल आहे की कुठून कसं कसं मूव्ह होतं आणि मग ते एक्सक्रिएट कसं होतं. ठीक आहे, सो याच्यात आपण थोडंसं फॅक्च्युअल बघू आता की उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडं खाली असतं. ठीक आहे, प्रत्येक वृक्कामध्ये हे 10 लाख नेफ्रॉन्स असतात अराउंड. हा पण क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेला. ठीक आहे, 10 लाख नेफ्रॉन्स प्रत्येक वृक्कामध्ये, आणि अंदाजे हा शब्द वापरला म्हणजे काय, अप्रॉक्स. ठीक आहे, सो 10 lakhs एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवू शकता इथे. त्याच्यानंतर साधारण व्यक्तीच्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त असते जे वृक्कामधून रोज 400 वेळा गाळलं जातं. किती वेळा? 400 वेळामध्ये. म्हणजे किडनीमध्ये ते किती वेळा गाळलं जातं तर 400 वेळा. वृक्क रोज साधारणपणे 190 लिटर रक्त गाळतात, त्यामधून 1 ते 1.9 लिटर म्हणजे ऑलमोस्ट 2. ठीक आहे, हे युरिन तयार होतं आणि मग द्रव पदार्थ जो असतो तो पुन्हा मात्र शोषून घेतला जातो. ठीक आहे, सो टोटल ब्लड आहे 5 लिटर जे 400 वेळा गाळलं जातं, आणि वृक्क साधारणपणे किती लिटर रक्त गाळतात तर ते आहे 190. ठीक आहे, सो जबरदस्त मशीन आहे किडनी. ठीक आहे, त्याच्यानंतर हे डायलिसिस आहे बघा. आता मोस्टली बऱ्यापैकी घरी जर एजेड लोक वगैरे असतील किंवा ज्यांच्यामध्ये थोडासा इश्यू अर्ली रेंजमध्ये आला असेल तर त्याला हे डायलिसिस करायला वगैरे लावतात. ठीक आहे, सो ह्याच्यामधून एकच पॉईंट लक्षात ठेवा की ज्यावेळी हे सगळी सिस्टम एकदा तुम्ही बघून घ्या, डायग्राम बघितली तरी तुम्हाला कळून जाईल ती. त्याच्यामध्ये वेळ घालण्यात काही अर्थ नाही आहे किंवा डायलिसिस सगळ्याला माहिती आहे. ठीक आहे, एक्सटर्नल पार्ट आपल्याला एक लावा लागतो जिथून मग ते सगळं नायट्रोजनयुक्त ॲसिड आहे ते सगळं मग आउट केलं जातं किंवा नॅचरली एक्सक्रिएट नाही होत. ठीक आहे, त्याच्यामुळे मग डायलिसिसची गरज पडते. आणि जेव्हा किडनी फेल होते त्यावेळेस मग हे डायलिसिस करावं लागतं. सो एका वेळी या उपक्रमातून 500 ml रक्त पाठवलं जातं आणि शुद्धीकरण केल्यानंतर पुन्हा म्हणजे ते रक्त पुन्हा रोग्याच्या शरीरात सोडलं जातं. ठीक आहे, सो 500 ml लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर काही आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघू आणि मग थोडं पुढे जाऊ. जसं की किडनी. आता हे आपल्याला थोडंसं व्यवस्थित बघायचं आहे कारण याच्यातले बरेच म्हणजे एखादा
उपयोग हा दिला जाऊ शकतो आणि मग विचारलं जातं की हे कुठल्या अवयवाचं कार्य आहे. सो त्याच्यामुळे थोडंसं आपण हे समजून घेऊ. वृक्क हे फक्त समोरच्या बाजूनं पेरिटोनियम उदरवेष्टनाने व्यापलेला असतो. ठीक आहे, म्हणूनच वृक्क हे पेरिटोनियमाच्या पाठीमागे असते, म्हणजे थोडक्यात उदराच्या पाठीमागे असते. ठीक आहे, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं. वृक्काची शरीरातील जागा ही छातीच्या मणक्यातील 12व्या हाडापासून म्हणजे T12 ते कमरेच्या मणक्यातील 3ऱ्या हाडापर्यंत असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मी शॉर्टमध्ये असं लिहिलं होतं ते T-12 to L3. ठीक आहे, आता हा कधी आला तर नाही, पण लक्षात घ्या की हे असं आहे त्याची पोझिशन. ठीक आहे, ही जागा त्याचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे तर T-12 to L3 असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रत्येक वृक्काचे वजन हे पुरुषांमध्ये साधारणतः 125 ते 170 ग्रॅम आणि स्त्रियांमध्ये 115 ते 155 ग्रॅम असतं. सो असं म्हणू शकतो आपण की पुरुषाची किडनी ही थोडीशी हायली वेटेड आहे ॲज कम्पेअर टू स्त्री. ठीक आहे, आता हे लक्षात ठेवायची गरज आहे का तर नाही, पण ॲप्रॉक्स एक अंदाज घेऊ शकता तुम्ही. 125 ते 170 किंवा 115 ते ऑलमोस्ट 155 किंवा 150 170 असं लक्षात ठेवू शकता, किंवा मिनिमममध्ये 110 आणि 120 असंही लक्षात ठेवू शकता, किंवा 115 120. सो असा ऑप्शन काय एक्झॅक्ट येणार नाही की 120च आहे 140च आहे. मग ते बाकी सगळे पण फॅक्टर असतात प्रत्येकाच्या बॉडीमध्ये. ठीक आहे, हे ओबेसिटी जशी आहे, कोणी जाड असतं, कोणी वीक असतं, कोणी मध्यम असतं, किंवा मग ते BMI नुसार मग तेवढं पाहिजे सॉर्ट ऑफ. सो त्याच्यानुसार मग हे सगळं व्हॅरी होत जातं. ठीक आहे, सो अराउंड ॲप्रॉक्स असं दिलेलं आहे ते. सो आपण पण ॲप्रॉक्स असं लक्षात ठेवायचं. प्रत्येक किडनी ही बाहेरच्या बाजूनं बहिर्वक्र असते, तर आतल्या बाजूने हे खड्डा असतो, त्याला हायलम असं म्हणतो आपण. म्हणजे हायलम लक्षात ठेवा. ठीक आहे, हे कुठं असतं तर आतल्या बाजूनं असतं, बाहेरच्या बाजूनं नाही. ठीक आहे, आता हे 3D डायग्राम वगैरे काही मी काय दाखवत बसत नाही तुम्हाला, पण एक लक्षात ठेवा हायलम. सो हायलम इज द वर्ड विच इज रिलेटेड टू द किडनी, असं जरी लक्षात ठेवलं तरी बस आहे. ठीक आहे, म्हणजे हायलम हे किडनीच्या रिलेटेड काहीतरी आहे बुवा, एवढंच मला माहिती. आणि दुसरं अजून एक एक्सेप्शन, बेडकाच्या वृक्कामध्ये हायलम हे नसतं. ठीक आहे, सो बेडूक ह्याच्यासाठी एक्सेप्शन आहे. ठीक आहे, उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खालच्या बाजूने वसलेले असते, आणि मग युरेटरची लांबी हे ऑलमोस्ट किती सेंटीमीटर असते 40. ठीक आहे, त्याच्यानंतर सो इथे एक 2च पॉईंट लक्षात ठेवू. हे पेरिटोनियम वगैरे काही लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त उदर हे लक्षात ठेवा की उदराच्या पाठीमागच्या बाजूला किडनी लोकेट आहे. टोटल T-12 to L3 एवढी त्याची जागा आहे ऑलमोस्ट. आणि प्रत्येक वृक्काचं वजन हे ऑलमोस्ट 125 ते 170 हे पुरुष, 115 ते 155 हे स्त्री. ठीक आहे, पुरुषांपेक्षा स्त्रीचं वृक्काचं वजन हे थोडंसं कमी आहे. त्याच्यानंतर प्रत्येक किडनी हे बाहेरच्या बाजूनं, मग बाहेर आत ते सगळं सांगितलं. आणि हायलम हे लोकेट असतं कुठे इनर साईडला. आणि बेडूक हे असा एक्सेप्शन आहे जिथे की हायलम मात्र नसतं, किंवा बेडकाच्या वृक्कामध्ये हायलम नसतं असं योग्यपणे म्हणता येईल. त्याच्यानंतर आहे GHP. आता एक फॉर्म्युला आहे बेसिकली, म्हणजे त्याचं हे विचारलं होतं आपल्याला, म्हणजे टोटल ते प्रेशर. ठीक आहे, सो एक GHP आहे. पहिल्यांदा GHPचा लॉंग फॉर्म लक्षात घ्या, तो आहे ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. ठीक आहे, ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हे का, कारण हा पण लॉंग फॉर्म पेपरला एकदा आला होता की GHP काय आहे. ठीक आहे, एक सेकंड. ठीक आहे, सो द व्हॉल्यूम ऑफ द फिल्ट्रेट फॉर्म बाय द बोथ किडनीज पर मिनिट इज टर्म आहे GHP. म्हणजे किडनी किती फिल्ट्रेट ह्या सगळ्या गोष्टी करते. ठीक आहे, त्याच्या व्हॉल्यूमला आपण काय म्हणतो GHP. ठीक आहे, ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर, जो ऑलमोस्ट हा 55 mmHg असतो. ठीक आहे, सो mmHg हे काय युनिट आहे, किती असतो 55. दुसरा आहे इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर. त्याच्यामध्ये 2 आहेत, एक असतो पसरणीय दाब आणि दुसरा आहे कॅप्सुलर दाब. त्याला आपण परासरणीय दाब आणि दुसरा आहे कॅप्सुलर दाब. आता परासरणीयमध्ये काय होतं की रक्ताचा स्वतःचा दाब असतो, त्यास परासरणीय दाब असतो, म्हणजे स्वतःच ऑस्मोटिक प्रेशर, OP ऑस्मोटिक प्रेशर ऑफ ब्लड. ठीक आहे, जो की ऑलमोस्ट 30 mmHg असतो. किती 30. आणि दुसरा आहे कॅप्सुलर दाब, कॅप्सुलर प्रेशर, ज्याच्यामध्ये बाउमन्स कॅप्सूलद्वारे
विरोध करणारा दाब असतो, यालाच कॅप्सुलर प्रेशर असं म्हणतो. म्हणजे एकतर ब्लडचं स्वतःचं असतं एक प्रेशर, ठीक आहे, आणि दुसरं असतं कॅप्सुलर, जो की हे बोमन्स कॅप्सूल जे आहे सो त्याचं अपोजिट डिरेक्शन जे लागतं, सो ते असतं हे तुमचं कॅप्सुलर प्रेशर. मग जर एक फॉर्म्युला इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर जर काढायचं म्हणालो तर EFP इज इक्वल्स टू GHP मायनस OP प्लस CP, ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो. आता कारण इफेक्टिव्ह काढायचं आपल्याला, मग ग्लोब्युलर माहिती आहे आपल्याला, ग्लोमेरुलर माहिती आहे आपल्याला, ठीक आहे, जे की किती आहे 55 आहे, ठीक आहे. इफेक्टिव्हमध्ये जे दोन असतात, जे की परासरणीय असतो आणि दुसरा आहे कॅप्सुलर असतो. परासरणीय माहिती आपल्याला 30 आहे, कॅप्सुलर माहिती आपल्याला 15 आहे, ठीक आहे. मग जर इफेक्टिव्ह काढायचं म्हणालो तर EFP इज इक्वल्स टू GHP मायनस OP प्लस CP, म्हणजे 55 मायनस 30 प्लस 15, 55 मायनस किती झाले 45. सो 55 जर 45 गेले तर राहिले किती 10. सो इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर हे किती असलं पाहिजे 10 mmHg, ठीक आहे. एकदम सोपं आणि सरळ भाषेत होतं, ठीक आहे. सो तीनच गोष्टी त्या लक्षात ठेवायच्या, GHP 55, परासरणीय 30, कॅप्सुलर 15, आणि मग इफेक्टिव्हमध्ये हा फॉर्म्युला आपण लावला तर हा 10 हे असं आन्सर येतं. म्हणजे हे असं काही नाही की याच्यातच आहे इफेक्टिव्ह प्रेशर ज्यावेळी काढायला पाहिजे त्यावेळी मात्र मग सगळीकडे असंच आहे, जे जिथे जिथे इफेक्टिव्ह वर्ड येतो कुठल्याही याच्यामध्ये नॉट इन सायन्स बट इन अदर सब्जेक्ट ऑल्सो, ठीक आहे. की बाबा इफेक्टिव्ह किंवा तुम्ही इफेक्टिव्ह मेजॉरिटी ऐकलं असेल पॉलिटीमध्ये, राज्यघटनेमध्ये इफेक्टिव्ह मेजॉरिटी आहे, म्हणजे 4 प्रकारच्या मेजॉरिटी असतात, सिम्पल, स्पेशल, ठीक आहे, त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट आणि इफेक्टिव्ह, ठीक आहे. सो इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 552 आपल्याकडे टोटल लोकसभेचं युनिट आहे. आत्ता सध्या रिसेंटली म्हणजे 545 हा कोटा आहे. सो 545 मायनस जर सपोज इफेक्टिव्हमध्ये काय येतं की समजून घ्या की काही जणांची, काही खासदार असे आहेत की ज्यांची सपोज डेथ झाली, काही जणांनी रिझाईन दिलं, ठीक आहे बाबा ठीक आहे मला खासदार व्हायचं, मला खासदारकीचा राजीनामा द्यायचा आहे. मग 552 पैकी आहेत किती 545 वजा कोणाकोणाची वजाबाकी कराल तुम्ही 545 मधून, ज्यांची समजून घ्या की एक 3 जण MP हे डेथ झाले, 3 जणांनी राजीनामा दिला, ठीक आहे. सो टोटल किती झाले 3 + 3 6. सो 545 वजा 6 हे किती राहिले 539. 539 भागिले 2 + 1 हे त्याची काय झाली इफेक्टिव्ह मेजॉरिटी. सो हा इफेक्टिव्ह मेजॉरिटीचा फॉर्म्युला आहे. तो हा पॉलिटीचा एक क्वेश्चन मी तुम्हाला सांगितला असं म्हणायला हरकत नाही. स्पेशल मेजॉरिटी हे नेहमी ज्यावेळेस आपले स्पीकर्स आहेत तर स्पीकर काढायला, म्हणजे स्पीकरला रिमूव्ह करायला हे सभापती म्हणतो ना आपण, सभापती मराठीत काय म्हणतो आपण स्पीकरला, सभापतीच म्हणतो आय गेस, ठीक आहे. सो स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर लोकसभेचा जो प्रमुख असतो तो, सो आम्ही तर इकडे स्पीकर म्हणतो आणि इकडे चेअरपर्सन म्हणतो राज्यसभेच्या, म्हणजे जो VP असतो, ठीक आहे, राज्यसभेचा चेअरमन म्हणजे ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट. सो ज्यावेळेस यांना रिमूव्ह करायचं असतं लोकसभेच्या स्पीकरांना, सो तर त्यांना आपण इफेक्टिव्ह ॲब्सोल्यूट मेजॉरिटीनं रिमूव्ह करतो. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणजे सरळ 546 भागिले 2 + 1 संपला विषय, ठीक आहे. सो जसे मेजॉरिटीच्या टाईप्स आहेत सो तसे हे इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर आहे. सो मला एवढं सांगायचं होतं, मी काय पॉलिटी नाही शिकवायला आलो इथे, सायन्स शिकवतोय सध्या, पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर म्हणजे जिथे इफेक्टिव्ह वर्ड येतो त्यावेळी समजून घ्यायची की टोटल वजा काहीतरी कारण असतं, हे एक युनिट असणार आहे जे की आपल्याला टोटलमधून वजा करावं लागणार आहे, ठीक आहे. सो इथं हे झालं आपलं इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर, ठीक आहे. सो इथपर्यंत आपण आलोय, इथे आपण थांबूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू.